नमस्कार मित्रांनो, ई पीक पाणी आता सुरू झालेले आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ई पीक पाणी कशा पद्धतीने लावायचे याबाबत संपूर्ण लाईव्ह व्हिडिओमध्ये प्रोसेस सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर ही ई पीक पाणी ऑनलाईन नोंदवण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती ई पीक पाणी अशा प्रकारचं ॲप सर्च करायचं मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याचं हे ऑफिशियल ॲप आहे मित्रांनो. हे तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे प्ले स्टोअरवरून. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि जे काही परमिशन आहे ते अलाव करायचं आहे. परमिशन अलाव केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही मॅप आहे ते सुद्धा ओपन करायचे, लोकेशन ओपन करायचं आहे, लोकेशन ऑन ठेवायचं आहे. म्हणजे त्यानंतर ॲप ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे साईडला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुमचा जो काही महसूल विभाग असेल तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. महसूल सिलेक्ट केल्यानंतर या ॲरोवर क्लिक करायचं आहे. ॲरोवर क्लिक केल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा अशा प्रकारचा ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल नंबर प्रविष्ट करा अशा प्रकारचा ऑप्शन येईल. यापूर्वी तुम्ही ज्या मोबाईल क्रमांकावरती पीक पाणी लावलेली होती तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्ही प्रविष्ट करायचा आहे, किंवा नवीन मोबाईल क्रमांक सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मोबाईल क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खातेदाराचे नाव, म्हणजेच यापूर्वी जर तुम्ही ई पीक पाणी केलेले असाल तर तुमचं नाव या ठिकाणी वरती येईल आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे एक 4 अंकी सांकेतांक मागितला जाईल. तो सांकेतांक विसरला त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता आणि तो या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तुम्ही नवीन खातेदार असाल तर त्याचीसुद्धा नोंदणी करू शकता आणि सांकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहून टाकायचा आहे. अंकांचा सांकेतांक टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे 6 ऑप्शन तुमच्या समोर ओपन होतील. या ठिकाणी तुम्ही तुमची जर कायम पड किंवा चालू पड असेल तर तीच सुद्धा नोंदवू शकता. त्यानंतर पिकाची माहिती नोंदवू शकता. त्यानंतर बांधावरचे झाडे सुद्धा नोंदवू शकता. त्यानंतर पिकाची माहिती मिळवू शकता. त्यानंतर तुमच्या गावाच्या खातेदारांची पीक पाणी झालेले आहे का नाही ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. आणि आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीक पाणी लावण्यासाठी दुसऱ्या नंबरचं जे ऑप्शन आहे पीक पीक माहिती नोंदवा त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पिकाची माहिती नोंदवण्यासाठी अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी तुमचा खाते नंबर, तसे तुमचा गट क्रमांक, तुमचं किती क्षेत्र आहे ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल. म्हणजेच या अगोदर तुम्ही जर पीक पाणी लावलेले असाल ऑनलाईन तर तुमची जी काही माहिती आहे ती ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर तुमचं जे काही हंगाम आहे ते हंगाम तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं, खरीप किंवा जे काही असेल ते. त्यानंतर पिकाचा वर्ग म्हणजे तुमचं एक पीक आहे का बहुपीक आहे काय ते असेल ते करायचं आहे. त्यानंतर झाडांची नावं, कापूस सोयाबीन जे असेल ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही क्षेत्र असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचं सिंचनाचं साधन विहीर किंवा तलाव, बंधारा, कालवा जे असेल ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची सिंचन पद्धती ठिबक सिंचन, तुषार सिंचन जे काही असेल ते. त्यानंतर लागवडीची दिनांक म्हणजे तुम्ही कोणत्या दिवशी तुमची पिकाची लागवड झालेली आहे तो दिनांक या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचे. त्यानंतर पुढे जो ऑप्शनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुमच्याकडे 2 फोटो मागितले जातील. ते तुमचं जे काही पीक असेल त्या पीकमध्ये स्वतः उभं राहून तुम्ही बॅक कॅमेराने व्यवस्थित फोटो काढायचा आहे. आणि यासाठी तुमचा जो काही गट क्रमांक असेल त्या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला जावं लागेल. दुसऱ्या ठिकाणी काढलेलं चालणार नाही. लोकेशनमध्ये सर्व येऊन जातं की तुम्ही कुठे काढतायत किंवा कुठे नाही. त्यानंतर तुमचं म्हणजे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर तुमची जे काही ओके करायचं आहे. त्यानंतर पिकाची माहिती पहा, या ठिकाणी तुम्ही चेक करायचं आहे तुमची जर पीक पाणी लागलेली आहे का नाही. आणि 48 तासाच्या अगोदर तुम्ही पिकाची माहिती बदलू सुद्धा शकता. यामध्ये काही बदल करायचा असेल तर ते 48 तासाच्या आत करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे तुम्ही जर या अगोदर पीक पाणी लावलेलं असेल ऑनलाईन तर अशा प्रकारे तुम्ही त्यानंतर सुद्धा पीक पाणी दरवर्षी लावू शकता. आणि जर तुम्ही नवीन खातेदार असाल म्हणजे तुम्ही फर्स्ट टाइम पीक पाणी ऑनलाईन लावत असाल तर त्यावर एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवेल मी. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर.